शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड। आजचा माझा टॉपिक आहे HTML। तर HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज। मग ह्या लँग्वेजचा वापर कशासाठी केला जातो? तर ह्या लँग्वेजचा वापर वेब पेज डेव्हलपिंगसाठी केला जातो। मग वेब पेज म्हणजे काय? तुम्ही सगळ्यांनी वेबसाईट बघितली असतील। तर कलेक्शन ऑफ अ वेब पेज म्हणजे वेबसाईट। मग ते एक वेब पेज डिझाईन करण्यासाठी काही प्रोग्रामिंग लँग्वेज लागतात। त्याच्यामध्ये HTML ही लँग्वेज मी तुम्हाला आज सांगत आहे। त्यात अजून बऱ्याच लँग्वेज आहेत। CSSचा वापर केला जातो, जावास्क्रिप्टचा वापर केला जातो, MS SQLचा वापर केला जातो, एक्सेट्रा। मग ही लँग्वेज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगते। तर ही लँग्वेज केस सेन्सिटिव्ह नाही, त्यामुळे अतिशय तुम्हाला शिकण्यासाठी सोपी आहे। मग ही लँग्वेज लिहिता कशी किंवा ह्या लँग्वेजला लिहिण्यासाठी काय लागतं? तर ह्या लँग्वेजला लिहिण्यासाठी एडिटर लागतात। तर सगळ्यांकडे नोटपॅड हे एडिटर असेलच असं मला वाटतं। अजून सुद्धा आपल्याकडे एडिटर अवेलेबल आहे, पण प्रत्येक जर संस्थेचा विचार केला किंवा दुर्गम भागातला तर नोटपॅड हे सगळ्यांकडे असेलच, म्हणून मी नोटपॅडमध्ये तुम्हाला सांगते। अजून सुद्धा वेगवेगळे एडिटर आपल्याला बघायला सबलाइन आहे, नोटपॅड प्लस आहे, एक्सेट्रा। आणि ते प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेब ब्राउझर लागतात। तर गुगल क्रोम हे सगळ्यांकडे असणारच। तर गुगल क्रोमवर आपण तो प्रोग्राम रन करून बघूया। ते एक सिंपल प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवते HTMLचा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय आहे HTML लँग्वेज। त्यासाठी आपण नोटपॅड ओपन करूया। PC मध्ये नोटपॅड टाकायचं, नोटपॅड ओपन करायचं आणि नोटपॅड ओपन केल्यानंतर HTML लँग्वेजसाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे जो टॅग आहे HTMLचा तो द्यावा लागतो। HTML नंतर तुम्हाला हे टॅग वापरावा लागतो। त्यानंतर टायटल टॅग, आणि त्या टायटल टॅग मध्ये आपण आपला फर्स्ट प्रोग्राम असल्यामुळे त्याचं नाव पण तसंच देऊया, HTML फर्स्ट प्रोग्राम। कॅप्स लॉक चालू ठेवलंच तरी चालेल। HTML फर्स्ट प्रोग्राम असं आपण त्याला टायटल देऊया, आणि ते टायटल क्लोज करायचं। कुठलाही टॅग हा क्लोज केला गेला पाहिजे। फक्त जे सिंगल साइडेड आहे ते क्लोज करावे लागत नाही आपल्याला। मी टायटल दिलेला आहे। नंतर हे टॅग जो आपला ओपन आहे तो क्लोज करायचा आहे। त्याची लिहिण्याची पद्धत ही अशीच आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला लिहावं लागणार आहे। आणि आपला सगळा जो सारांश आहे तो बॉडी टॅग मध्ये येतो। आता बॉडी टॅग मध्ये आपण म्हणूया वेलकम टू द HTML प्रोग्रामिंग। हा आपल्या बॉडी टॅग मध्ये आपण विषय घेतलेला आहे। बॉडी टॅग जो ओपन आहे तो क्लोज करायचा, आणि आपला जो मेन टॅग आहे HTMLचा तो पण क्लोज करायचा। तो क्लोज केल्यानंतर हा प्रोग्राम आपण .html ने सेव्ह करूया, कारण हे प्रोग्राम .html ने जर तुम्ही सेव्ह केले नाही तर ती ॲज अ टेक्स्ट फाईल म्हणून कन्सिडर होते। मग तुमचा फर्स्ट प्रोग्राम असल्यामुळे तुम्ही फर्स्ट नावाने सुद्धा स्टोअर करू शकता। फक्त त्याला एक्सटेन्शन तुम्हाला HTML द्यावं लागेल, त्याशिवाय तो कन्सिडर करणार नाही की हा प्रोग्राम HTMLचा असेल। तर तुम्ही तो डेस्कटॉपवर ठेवला तरी चालेल, तुम्हाला जिथे सोयीचं असेल तिथे सेव्ह करा। सेव्ह केला असेल असं नाव तर तो रिप्लेस करा, पहिले असेल तर नाव। आता हा फर्स्ट नावाने सेव्ह झालाय प्रोग्राम, हा इथे क्लोज करायचा। आणि आपल्याला रन करण्यासाठी आपल्याकडे गुगल क्रोम आहे, तर गुगल क्रोम वर जायचं आहे आपण। गुगल क्रोम वर गेल्यानंतर किंवा तुम्ही आता तो पहिले प्रोग्राम बघितला तर तो तिथे आलेला असेल फर्स्ट प्रोग्राम नावाने तुमच्या डेस्कटॉपवर। तो आता बघा तुम्ही फर्स्ट नावाने स्टोअर झालेला आहे। आणि आपला तो प्रोग्राम रन झालेला आहे। बघा त्याला टायटल आलंय HTML फर्स्ट प्रोग्राम, आणि आपला प्रोग्राम रन झालाय वेलकम टू द HTML प्रोग्रामिंग।
अशा पद्धत तुम्ही HTMLचा प्रोग्राम नोटपॅडमध्ये लिहून .html सेव्ह करणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर तो टेक्स्ट फाईल म्हणून कन्सिडर करतो, ती इंटरनेट फाईल म्हणून सेव्ह व्हायला हवी. आणि त्यानंतर तुम्ही जर डबल क्लिक केला तरी प्रोग्राम रन होईल किंवा फाईल ब्राउझरमधून सुद्धा तो प्रोग्राम तुम्हाला रन करता येईल. तुम्हाला या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये HTML प्रोग्रामिंग समजले असेल हे मी गृहीत धरते आणि धन्यवाद सगळ्यांना.